मित्रांनो, सध्या शेतकऱ्याची अवस्था कशी झाली आहे, पपई उत्पादक शेतकऱ्यांना ही गोष्ट चांगली माहिती असेल. आता बघा, अतिशय चांगला दर्जाचा माल आहे मित्रांनो, आणि भावही अतिशय मातीमोल भावाने विकली जाते पपई. पण दुर्दैव बघा शेतकऱ्याचं, त्यांना मातीमोल भाव जरी भेटत असला तरी पण माल घ्यायला कुठलाही व्यापारी यायला तयार नाही आहे. आता बघा तुम्ही, पूर्ण बाग हा झाडावरच संपत चाललेला आहे, पूर्ण माल पिकून गेलेला आहे. हा माल तर व्यापारी घेत नाही. तर या शेतकऱ्याचे किती नुकसान झालं असेल, आणि खर्च त्याला जोन तोच करावा लागला असेल, निंदायचा खतांचा खर्च असेल, फवारण्या असतील. तर अशी अवस्था झालेली आहे शेतकऱ्याची, आणि याच्यावर खात्रीशीर सोल्युशन काहीच नाही मित्रांनो. नैसर्गिक आपत्तीला भलेच पीक विमा असतो, पण जर तुम्हाला भाव नाही भेटला तर त्यासाठी तुमच्याकडे काही उपाययोजना नाही. बघू शकता, पूर्ण बाग पपईची पूर्ण पिकून गेलेलं आहे. फळं पूर्ण नुकसान त्यांचं झालेलं आहे. स्वस्तात सुद्धा कोणी माल घ्यायला यायला तयार नाही. आणि ही 15 नंबर पपईची व्हरायटी आहे. आता काय बोलावं हेच अवघड आहे.